नमस्कार, मी विश्वनाथ आणि आपल्या सोबत आहेत गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गावकर सर। आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे सरकारी नोकर भरती आणि हल्लीच काही दिवसांपूर्वी वीज खात्याने लाईन हेल्पर पदांसाठी जी आहे ती जाहिरात जी आहे ती पेपरमध्ये प्रसिद्ध केली होती आणि एकूण 255 लाईन हेल्परांची जी पदं आहेत त्यासाठी त्यांनी अर्ज मागवले होते। आता हे अर्ज जे आहेत ते सरकारच्या वीज खात्याकडे आलेले आहेत। 255 पदांसाठी साधारण 8000 अर्ज जे आहेत ते आलेले आहेत। या अर्जांमध्ये अतिशय सुशिक्षित अशा मुलांनी देखील या पदांसाठी अर्ज केलेले आहेत। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पदं घेण्यासाठी जी चाचणी घ्यावी लागते किंवा लाईन हेल्परसाठी जी एक प्रक्रिया असते, त्यांचं फिजिकल टेस्ट असेल किंवा इतर त्यांची जी सर्व फिजिकल प्रक्रिया करण्यासाठी माझ्या मागे तुम्ही पाहू शकता कशा तऱ्हेनं या लाईन हेल्परची फिजिकल टेस्ट इथं कंडक्ट आज केली जात आहे। ती म्हणजे त्यांना विजेच्या खांबावर चढवून दोरखंड बांधून अशा तऱ्हेनं ही सर्व प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे आणि याच सर्व संदर्भात आज इथं सखोल आम्ही चर्चा करणार आहोत। सर, 255 पदं लाईन हेल्परची वीज खात्यानं त्यासाठी जी आहे ती जाहिरात केली, अर्ज मागवले आणि साधारण 8000 अर्ज आले आणि आज या पदांसाठीची म्हणजे ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी फिजिकल टेस्ट जी आहे ती सुरू आहे आणि त्यांना विजेच्या खांबावर चढवून एकंदर त्यांची फिजिकल टेस्ट आज कंडक्ट केली जाते। कसं बघता तुम्ही या एकूण प्रक्रियेकडे? कारण या लाईन हेल्पर पदांसाठी एक अतिशय सुशिक्षित मुलांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत। काय सांगाल एकंदर या सर्व प्रक्रियेबद्दल आणि आपला जो बेरोजगारी गोव्यात जी आहे त्याबद्दल एकूण ह्यावरून चित्र स्पष्ट होतं, त्यावर तुमचं मत काय? विश्वनाथ, हा खूप महत्त्वाचा आणि खूप गंभीर अशा पद्धतीचा हा विषय आहे। गोव्यातल्या बेरोजगारीचा दशावतार म्हणजे गोव्यात बेरोजगारी हा किती गंभीर आणि सिरियस विषय आहे हे या भरतीवरून आपल्या लक्षात येतं। आपण नेहमीच म्हणजे गोव्याच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर गोवा हा नेहमीच प्रत्येक बाबतीत आपण नंबर 1 म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत एक लहान राज्यात गोवा नंबर 1, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत लहान राज्यात गोवा नंबर 1, मग बाकीच्या आरोग्याच्या बाबतीत लहान राज्यात गोवा नंबर 1, ओपन डिफिकेशन फ्री गोवा नंबर 1, हर घर जल गोवा नंबर 1। या नंबर 1च्या स्पर्धेत आता बेरोजगाराच्या बाबतीतही गोवा नंबर 1 राज्य झालेलं आहे। म्हणजे देशाच्या सरासरीपेक्षा गोव्यातल्या बेरोजगारीची ॲव्हरेज ही सर्वात जास्त आहे असं अलीकडेच एका अहवालातनं स्पष्ट झालं होतं। म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी म्हणून ही जी संस्था आहे ही संस्था या बेरोजगारीच्या संदर्भात अभ्यास करते आणि या संस्थेने अलीकडेच जो आपला अहवाल सादर केला त्या अहवालात गोव्यातल्या अनएम्प्लॉयमेंटची ॲव्हरेज जवळजवळ 15.5% आहे, जी नॅशनल ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे। आपण कितीही जरी म्हटलं की सरकारकडून अनेक वेळा दावे केले जातात की आम्ही अनेक हजारोंनी नोकऱ्या उपलब्ध केल्या, 10,000 आम्ही सरकारी नोकऱ्या भरल्या, मग औद्योगिक क्रांती सुरू आहे, IPB म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डची स्थापना करण्यात आली कारण खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार तयार करण्याचं ध्येय उद्दिष्ट या IPB तयार करण्यामागे होतं। परंतु त्या IPBच्या माध्यमानं किती जणांना नोकऱ्या मिळाल्या हा देखील तेवढाच महत्त्वाचा विषय आहे। दुसरा विश्वनाथ आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे अलीकडेच आपले राज्याचे जे कामगार मंत्री आहेत बाबुश मोन्सेरात यांनी एक विधान केलं होतं की खाजगी क्षेत्रातल्या कामगारांचं जे किमान वेतन आहे ते आपण वाढवणार, कारण गेली 5 ते 6 वर्ष हे किमान वेतन वाढवण्यात आलं नाही। परंतु या विधानानंतर गोवा राज्याच्या औद्योगिक संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी या कामगार मंत्र्यांच्या या विधानाला तीव्र आक्षेप घेतला आणि त्यांनी सांगितलं की किमान वेतन खाजगी क्षेत्रात वाढवण्याची जी भूमिका आहे कामगार मंत्र्यांची ही भूमिका उद्योजकांच्या नेमक्या विरोधात आहे। कामगारांचे जर पगार वाढले तर उद्योजकांना आपले उद्योग चालवणं कठीण बनणार आहे अशा पद्धतीचं स्पष्ट विधान हे गोवा राज्य उद्योग संघटनेच्या अध्यक्षांनी केलं। याचाच अर्थ कशा पद्धतीनं आज परिस्थिती आहे म्हणजे खाजगी क्षेत्रात जर नोकऱ्या मिळायच्या झाल्या तर तिथं किमान वेतन गेली 5-6 वर्षे वाढवण्यात आलेलं नाही। मग खाजगी क्षेत्रात गोव्याचे युवक किंवा गोव्याचे बेरोजगार का म्हणून जाणार? याचाच अर्थ गोव्याचे युवकांना सरकारी नोकरीच हवी आहे, कारण फक्त सरकारी नोकरी जर त्यांना मिळाली तरच ते आपल्या आयुष्यात स्थिर स्थावर होऊ शकतात, आर्थिकदृष्ट्या ते स्टेबल होऊ शकतात।
जर त्यांना सरकारी नोकरी मिळाली नाही तर खाजगी क्षेत्रात आपल्या गरजा ते भागू शकत नाहीत. आपल्या किमान गरजा उपजीविकेसाठी आपलं कुटुंब चालवण्यासाठी जो काही खर्च असतो तो खर्च त्यांना खाजगी क्षेत्रात नोकरी करून परवडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांचं लक्ष हे सरकारी नोकरीकडेच आहे. आणि नेहमी तक्रार केली जाते की गोयकरांना फक्त सरकारी नोकऱ्या हव्या. तर सरकारी नोकऱ्या गोयकरांना का हव्यात आणि गोयकरात सरकारी नोकरीकडेच गोव्याचे युवक का धावत आहेत याची कारणे आणि या सगळ्या विषयावरती आम्ही आज सविस्तर चर्चा करणार आहोत. आता विषय आहे की वीज खात्यानं 30/12/2021 या दिवशी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्या जाहिरातीत 255 लाईन हेल्पर भरती संबंधी ती जाहिरात होती. त्याच्यानंतर पुन्हा जाहिरात करण्यात आली कारण त्यावेळेला कोविडचा तो काळ होता, अनेकांना संधी मिळाली नाही अर्ज करण्याची. त्यामुळे पुन्हा एकदा 14 जानेवारी 2022 रोजी पुन्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि त्या जाहिरातीनंतर 255 लाईन हेल्परसाठी जवळजवळ 8,000 अर्ज हे सर्व्हिस खात्याकडे दाखल झालेले आहेत. तुम्ही विचार करा की लाईन हेल्पर म्हणजे चतुर्थ श्रेणी 4th कॅटेगरीचा हा पोस्ट म्हणजे वीज खांबावरती चढून वायरी ओढणं, विजेचे दिवे लावणं आणि इतर म्हणजे डिस्कनेक्शन जेव्हा होतं किंवा पावसात जेव्हा झाडाच्या फांद्या वायरवरती पडतात अशा वेळेला काम करणारे जे आहेत ते लाईन हेल्पर. आणि या लाईन हेल्पर पदासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय तर त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काही नाही. त्याच्यासाठी गरज आहे ती म्हणजे 2 वर्षाचा अनुभव हवा. कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये इलेक्ट्रिकल लाईनचं काम करण्याचा 2 वर्षाचा अनुभव ही अट आहे त्या पदांसाठी. आता मजेची गोष्ट अशी आहे की जिथे शैक्षणिक पात्रतेचीही अट नाही म्हणजे मला वाटतं 8वी पास 8वी नापास अशा पद्धतीचा तो हे विषय आहे. या 255 पदासाठी 8,000 युवकांनी अर्ज करणं हे नेमकं काय दर्शवतं हे प्रत्येक गोयकराने या संदर्भात विचार करण्याची गरज आहे. आता 8,000 गोव्यात 8वी नापास किंवा 8वी पास विद्यार्थी असूच शकत नाही. म्हणजेच ह्याचाच अर्थ ह्या 8,000 युवकांनी लाईन हेल्परसाठी जो अर्ज केलेला आहे त्याच्यात 8वी पास 10वी पास 12वी पास ग्रॅज्युएट डिग्री होल्डर इंजिनियर हे सगळे युवक आज या लाईन हेल्पर म्हणजे चतुर्थ श्रेणी पदासाठी अर्ज केलेले आहे आणि तिथे धडपडत आहेत. तिथे खांबावरती चढण्याची आज टेस्ट सुरू आहे त्यांची. तिकडची जी गर्दी त्या उमेदवारांची जर बघितली तर खरं म्हणजे ही गर्दी बघितल्यानंतर मनात अशी भावना निर्माण होते की हाच काय तो विकास, हेच काय ते नंबर 1 स्टेट गोवा. म्हणजे बेरोजगारांची जर ही परिस्थिती आहे तर मग आपण गोवा पुढारलेला आहे, गोवा विकासाच्या लहरावरती पुढे जातो आहे, गोवा विकासाच्या बाबतीत देशातलं नंबर 1 राज्य आहे. आपण एवढे जे दावे करतो ते दावे केल्यानंतर ही जर राज्यातल्या बेरोजगारांची आणि युवकांची जर परिस्थिती असेल तर मग ते दाव्यांचा अर्थ काय, मग त्या दाव्यांना अर्थ काय राहतो असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावा लागणार आहे. आता काँग्रेसच्या राजवटीत काँग्रेसनं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, काँग्रेसने युवकांना रोजगाराच्या संधी दिल्या नाहीत अशा पद्धतीचे आरोप त्यावेळेला भाजप करत होतं. आज 2012 पासून राज्यात गेली 10 वर्षे भाजपचं सरकार आहे. मग या भाजपच्या सरकारनं बेरोजगारांसाठी काय केलं, या भाजपच्या सरकारनं युवकांना रोजगार देण्यासाठी काय केलं. खाजगी क्षेत्राच्या तुम्ही बाता मारता, त्या खाजगी क्षेत्रात आज किमान वेतन गेली 5-6 वर्षे वाढवण्यात आलं नाही. याचा नेमका अर्थ काय, म्हणजे तुम्ही खाजगी क्षेत्रात 5-10 हजाराचा पगार देणार आणि युवकांना सांगणार की तुम्ही नोकऱ्या करा म्हणून. त्या 5-10 हजारात त्यांचं कुटुंब चालू शकतं का, हे सगळे प्रॅक्टिकल विचार कोण करणार आहेत. आता 255 जे पोस्ट आहेत, विश्वनाथ मला एक तू सांग की गोव्यात जे गोव्याचे युवक आहेत असे किती युवक असतील ज्यांना कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये किंवा विजेच्या खांबावरती चढून काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव असू शकतो. ह्याचाच अर्थ या अटीची पूर्तता होणं शक्य नाही. आता विषय असा आहे की ऑलरेडी वीज खात्यात 2012 मध्ये म्हणजे भाजपचं जेव्हा सरकार आलं त्यावेळेलाच लाईन हेल्पर पदाची कॉन्ट्रॅक्ट लाईन हेल्पर पदाची भरती करण्यात आली. जवळजवळ 350 लोकांना त्यावेळेला भरती करण्यात आलं. गेली 12 वर्षे हे लाईन हेल्पर कंत्राटी पद्धतीवरती काम करतायत. त्यांना जवळजवळ महिन्याला 15,000 रुपये पगार मिळतोय. त्याच्यानंतर मध्यंतरी जेव्हा मिलिंद नाईक हे वीज मंत्री होते त्यावेळेला लाईन हेल्पर पदांची
कायमस्वरूपी भरती झाली आणि त्या भरतीत या कंत्राटी पदावरच्या जवळजवळ 59 ते 60 जणांना कायम भरतीमध्ये घेण्यात आलं. म्हणजे याचाच अर्थ जवळजवळ 200-250 कंत्राटी लाईन हेल्पर ऑलरेडी 20 खात्यात काम करतायत कंत्राटी पद्धतीवरती. आता ते 10-12 वर्ष जेव्हा कंत्राटी पद्धतीवरती काम करतायत, याचाच अर्थ त्यांना पुरेपूर अनुभव आपल्या कामाचा आलेला आहे आणि त्यांच्या कामावरतीच आज वीज खातं व्यवस्थितपणे कार्यरत होत आहे. आता या कायमस्वरूपी पदामध्ये या कंत्राटी कामगारांना तिथं संधी देण्याची सोडून आज या लाईन हेल्परसाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट सुरू आहे. आता या डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये या कंत्राटी कामगारांना संधी मिळणार आहे का, हा दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता त्याच्यात संधी मिळणार तर त्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. म्हणजे 12 वर्षापूर्वी जे कंत्राटी लाईन हेल्पर म्हणून काम करत होते त्यांचं वय हे आता 50 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे. परंतु ज्या लोकांचं वय हे 50 वर्ष असेल त्या 50 वर्षाच्या कामगारांना, कंत्राटी लाईन हेल्परांना या कायम पदांसाठी अर्ज करण्याची मोकळीक आहे आणि त्यांना अर्ज करता येणार आहे. परंतु खरोखरच सरकार त्यांचा या कायमस्वरूपी कायम पदासाठी विचार करणार आहे का, की आपल्या बगल बच्चांना, आपल्या कार्यकर्त्यांना या पदांसाठी नेमणूक करणार, हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. म्हणजे कशा पद्धतीनं बेरोजगार युवकांची थट्टा या आपल्या सरकारनं चालवलेली आहे त्याचं प्रदर्शन आज आपल्याला पाहायला मिळतं. या 255 पदांसाठी जे 8,000 अर्ज आलेले आहेत त्या 8,000 अर्जधारकांना किंवा युवकांना विजेच्या खांबावरती 5 मीटर त्यांनी विजेच्या खांबावरती चढायला पाहिजे अशा पद्धतीची ही टेस्ट आहे. आणि ही टेस्ट उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात आजपासून सुरू झालेली आहे. ती 23 तारखेपर्यंत चालणार आहे, कारण 8,000 लोकांना ती टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. आता दररोज जवळजवळ 500,000 युवक हे ती टेस्ट देण्यासाठी येणार आहेत. आता विशेष म्हणजे जे 8,000 ज्यांनी अर्ज केलेला आहे त्या सगळ्यांना या खांबावरती चढावं लागणार. आणि जे खांबावरती जे चढणार आहेत युवक त्याच्यात केवळ 8वी पास किंवा 8वी नापास युवक नसणार आहेत, त्याच्यात डिग्री होल्डर असणार आहेत, त्याच्यात ग्रॅज्युएट असणार आहेत, त्याच्यात वेगवेगळ्या म्हणजे अनेक वेगवेगळं शिक्षण घेतलेले युवक असणार आहेत. हे काय आहे, म्हणजे त्यांना जगण्यासाठी काय करावं लागतंय हेच या सगळ्या भरतीच्या एकूण प्रकरणावरून आपल्याला दिसून येतं. आता एकीकडे तुम्ही कंत्राटी पद्धतीवरती लोकांना घेता, त्यांना अनेक वर्ष राबवता आणि मग डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या नावाखाली तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना, बगल बच्च्यांना घेता आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरी देता. आणि जे कंत्राटी पद्धतीवरती काम करतायत ते निवृत्तीच्या वयापर्यंत पोचेपर्यंत ते कंत्राटी पद्धतीवरतीच काम करत राहणार आहेत. हा प्रकार काँग्रेसच्या राजवटीत सुरू होता, म्हणून लोकांनी भाजपला निवडून दिलं आणि भाजप आता तीच परंपरा पुढे नेते. हे अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीचं चित्र आहे. आता विषय असा आहे की या लाईन हेल्पर पदांसाठी ग्रॅज्युएट किंवा डिग्री होल्डर असे युवकांनी अर्ज का केलेला आहे, तर विश्वनाथ सांगायचं तात्पर्य असं की 7 पे कमिशन प्रमाणे जर आपण बघितलं तर लाईन हेल्पर पदासाठी जो पगार मिळतो कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना तो जवळजवळ त्यांना 20 ते 23 हजार पर्यंत त्यांना महिनाकाठी पगार मिळणार आहे. आता मला तू सांग, खाजगी क्षेत्रात डिग्री होल्डर असू दे, इंजिनियर असू दे, कुणालाही खाजगी क्षेत्रात 20 ते 22 हजार पगार मिळू शकतो का? नाही मिळू शकत. याचाच अर्थ, आणि पगार हेच तर नोकरीचं मुख्य हे असतं. तुम्ही पोस्ट पद याला काय अर्थच नसतो. पगार कुटुंब चालण्यासाठी आपल्याला आपला खर्च भागवण्यासाठी पगार गरजेचा असतो. मग सरकारकडून विधान केलं जातं, अनेक मंत्री विधानं करतात की गोव्याची मुलं आळशी आहेत, गोव्याचे युवक आळशी आहेत, त्यांना खाजगी क्षेत्रात काम करायचं नाही. आता खाजगी क्षेत्रात जर काम करायचं झालं आणि तिथं तुम्ही 10-12 हजार जर पगार देणार असाल तर 10-12 हजारामध्ये कसा खर्च भागणार, ही साधी गोष्ट आहे. आणि याच कारणामुळे आज गोव्याचे युवक हे सरकारी नोकरीच्या मागे धावत आहेत. सरकारी नोकरी मग ते पद कुठलेही असू दे, ते पिऊन असू दे, स्वीपर असू दे, काही असू दे, परंतु तिथं जो पगार मिळतो त्या पगारातनं कुठंतरी ते आपल्या कुटुंबाचा आपला उदरनिर्वाह करू शकतात. खाजगी क्षेत्रात त्यांना हा पगार मिळू शकत नाही. आणि याचाच अर्थ सरकारने जोपर्यंत खाजगी क्षेत्रात, आता खाजगी क्षेत्रात त्या उद्योजकांना एवढा पगार देणं परवडणार आहे का याचाही विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु जे काम करतायत, ज्यांची इच्छा आहे काम करण्याची, अशा युवकांना जर सरकारनं वेगळ्या पद्धतीनं आर्थिक सहाय्य जर दिलं, म्हणजे एकीकडे खाजगी क्षेत्रात त्यांना मिळणारा पगार आणि दुसरीकडून सरकारकडून त्यांना प्रोत्साहनपर जर अर्थसहाय्य दिलं,
तरच खाजगी क्षेत्रात आज नोकऱ्या मिळू शकतात. सरकार एकीकडे वेगवेगळ्या सामाजिक योजनांवरती करोडो रुपया खर्च करते, परंतु जे युवक आज खरोखरच त्यांना काम करायची इच्छा आहे, खाजगी कंपनीमध्ये खाजगी कारखान्यामध्ये जे कामाला जातात, त्यांच्यासाठी मात्र सरकारकडे कसल्याच पद्धतीची योजना नाही. हे देखील सरकारच्या धोरणात्मक पद्धतीचं दुर्दैव अशा पद्धतीनं आपल्याला म्हणावं लागणार आहे. विश्वनाथ, हा खूप गंभीर असा विषय आहे, कारण ज्या पद्धतीनं तिथं गेल्यानंतर ज्या पद्धतीनं त्या युवकांची जर परिस्थिती आम्ही बघितली, ज्या पद्धतीनं ज्या आशेनं ते युवक आज फक्त नोकरीसाठी त्या विजेच्या खांबावरती चढतायत, म्हणजे ते युवक हे फक्त कमी शिक्षित युवक नाही आहेत, तर त्याच्यात अनेक ग्रॅज्युएट आहेत, अनेक डिग्री होल्डर आहेत, अनेक इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनियर आहेत. एवढं शिक्षण करूनही त्यांना सरकार नोकरी देऊ शकत नाही. हे सरकारच्या प्रशासकीय धोरणांचं अपयश आहे असं म्हणावं लागणार आहे. आणि ही खरोखर म्हणजे लाईन हेल्पर पदासाठी गोव्यासारख्या राज्यात 8,000 युवकांनी अर्ज करणं आणि ती नोकरी मिळवण्यासाठी आज त्या ठिकाणी जाऊन त्या खांबावरती चढणं, याच्यावरनंच गोव्याचं वास्तव काय, गोव्याचं खरं रूप काय हे आपल्याला दिसून येतं असं मला विश्वनाथ वाटतं. सर, आणखी एक मुद्दा आपण जर बघितला तर त्या एसेन्शियल क्रायटेरियामध्ये डोमिसाईल हा मुद्दा नाही. आणि त्यांनी सांगितलंय की कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये ज्यांना 2 वर्षाचा अनुभव आहे ते पात्र ठरू शकतात. तसं झालं तर गोव्यात जे परप्रांतीय आहेत तेच इथं कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात, उद्या ते सुद्धा या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात असं तुम्हाला नाही वाटत? कारण नाही, म्हणजे सरकारच्या नोकर भरतीची जी एक प्रक्रिया आहे किंवा नोकर भरतीच्या ज्या अटी आहेत, त्या अटीमध्ये 15 वर्षाचं रेसिडेन्स सर्टिफिकेट ही मस्ट असते. इथे जरी त्याचा उल्लेख केला नसला तरी 15 वर्षाची रेसिडेन्स ही मस्ट आहे. त्यामुळे हे सगळे जे 15 वर्ष गोव्यात राहतात ते गोयकार असं जर आपण गृहीत धरलं तर हे 8च्या 8,000 ही गोयकार युवक असणार आहेत. आणि हे गोयकार युवक आज पोटासाठी नोकरीसाठी आज लाईन हेल्पर पद सुद्धा स्वीकारण्यासाठी तयार झालेला आहे. विश्वनाथ, आपण नेहमीच म्हणत असतो की भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे, म्हणजे यंग जनरेशन ही आपल्या देशाची खरी ताकद आहे. पण हे जर यंग जनरेशन जर सक्षम नसेल, आर्थिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या जर सक्षम नसेल, तर हेच यंग जनरेशन हे देशासाठी धोका बनू शकतो. आज गोव्यासारख्या राज्यात आज जर आपण बघितलं तर ही परिस्थिती असेल, म्हणजे लाईन हेल्पर पदासाठी जर गोव्यासारख्या राज्यात 8,000 युवक आज जर रांगेत उभे असतील, तर गोव्यात बेरोजगारीचा प्रश्न हा खूप गंभीर आहे. आणि या गंभीर प्रश्नावरती आपले राजकारणी खरोखरच गंभीर आहे का याच्यावरती आम्हाला विचार करावा लागणार. कारण तू विधानसभा अधिवेशन कव्हर करतो, अशी विधानसभा अधिवेशनातही अनेक विषयावरती मोठमोठ्या चर्चा होतात, अनेक विषयावरती स्पेशल डिस्कशन होतं. मग या बेरोजगाराच्या विषयावरती स्पेशल डिस्कशन का होत नाही? ही बेरोजगारी कमी करण्यासाठी किंवा गोव्यातल्या युवकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर स्थावर करण्यासाठी सरकारनं काहीतरी करायला पाहिजे. हा विषय विधानसभेत चर्चेला का घेतला जात नाही? याचाच अर्थ आपले युवक राजकारणाच्या बाबतीत बेफिकीरपणे वागतात, कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा राजकीय नेत्याच्या मागे धावतात. त्यांना फक्त एक अपेक्षा असते की अशा पद्धतीनं जेव्हा कुठल्या तरी खात्यात पदं येतील त्यावेळेला आपल्याला ती संधी देतील. आणि गोव्याची नोकर भरती ही पूर्णपणे राजकीय हस्तक्षेपातूनच होते. आज अनेक प्रकरणं कोर्टात अडकलेली आहेत. आताच उदाहरण जर घ्यायचं झालं तर आरोग्य खात्याची भरती झालेली आहे, ती भरती म्हणजे जवळजवळ 1300 पदं GMCची आज न्याय प्रविष्ट झालेली आहेत. आणि या सगळ्या लोकांना म्हणजे ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्यांची नोकरी टिकणार की नाही असा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. या सगळ्या गोष्टीबाबत सरकार आपल्याला अजिबात सिरियस दिसत नाही. ही भरती किंवा हा जो प्रकार भरतीच्या संदर्भातला आपल्याला दिसतो, हा सगळा प्रकार जर आपण बघितला तर गोव्यातल्या बेरोजगारांची ही निव्वळ थट्टा आणि गोव्याच्या बेरोजगाराचे हे प्रदर्शन आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल. सर, आणि एक सांगायचा मुद्दा म्हणजे 2 दिवसांपूर्वी या खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनीच विधान केलं होतं की राज्यात बेरोजगारी वाढल्यामुळे गुन्हे वाढतात. त्यामुळे आता ते अशा तऱ्हेने जर बेरोजगारी पद भरायला लागले तर इतर जे युवक आहेत त्यांच्यापर्यंत काय मेसेज जाईल हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण राज्यात काय 8,000च बेरोजगार आहेत असं चित्र नाही. मला वाटतं अनेक त्या आकडा जो
बेरोजगारांचा आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे एकंदर सर तुम्ही या सगळ्या प्रक्रियेचं जे विश्लेषण केलं, त्याचबरोबर आपली गोव्यातील बेरोजगारी त्यातही आपण पुढे आहोत, कारण नॅशनल ॲव्हरेजपेक्षा आपली ॲव्हरेज जास्त आहे, हा मुद्दा तुम्ही सविस्तरपणे मांडलात. तर एकंदर लाईन हेल्पर 255 पदांसाठी कशा तऱ्हेनं अर्ज आलेले आहेत, 8,000 अर्ज, ह्यात अनेक सुशिक्षित युवक जे आहेत त्यांनी सुद्धा अर्ज भरलेले आहेत. आणि दक्षिण आणि उत्तर गोव्यात दोन्ही ठिकाणी आजपासून जी आहे ती त्यांची फिजिकल टेस्ट आपण म्हणू शकतो ती कशा तऱ्हेनं घेतली जाते त्याबद्दल आम्ही सखोल विश्लेषण केलं. या सर्व एकंदर नोकर भरती प्रक्रियेवर आमचं लक्ष जे आहे ते राहणार आहे. आम्ही तिथं जाऊन कशा तऱ्हेनं ही नोकर भरतीची फिजिकल टेस्ट कंडक्ट केली जाते ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास आम्ही इथेच थांबतो. पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. धन्यवाद.